राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महत्त्वाकांक्षी योजना जलयुक्त शिवार योजना। या योजनेतून होणार महाराष्ट्र सुजलाम सुफलाम, कृषी क्षेत्राचा होणार विकास। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही महत्त्वाकांक्षी योजना असल्यानं आता विकासाची गंगा गावागावात वाहणार। महायुती सरकारने पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार ही योजना तयार केली आणि या योजनेचा फायदा तब्बल 1 लाख शेतकऱ्यांना झाला। या अनोख्या सिंचन योजनेमुळे महाराष्ट्राची पाणी टंचाई कमी होण्यात मदत तर झालीच, त्याशिवाय भूजल पातळीत वाढ होऊन विहिरी व तलावाचीही पाण्याची पातळी वाढली। जलसंधारण प्रकल्पामुळे रोजगाराची संधी निर्माण करण्यात महायुती सरकारला यश मिळाले। शेतकऱ्यांच्या पिकाला उन्हाळ्यात पाणी या शेततळ्यांमुळे मिळाल्यानं त्यांच्या कृषी उत्पादनात वाढ झाली। नद्या, विहिरी, तलाव भरभरून वाहतील। यामुळे शेती आधारित उद्योग व्यवसाय भरभराटीला येऊ लागलाय। शेती व्यवस्थेचा कायापालट होईल, हाच एक ध्यास घेऊन महायुती सरकार महाराष्ट्रात जलयुक्त शिवार योजना राबवित आहे। देवेंद्र फडणवीस यांची ही महत्त्वाकांक्षी योजना असल्यानं राज्याच्या ग्रामीण विकासाची गेम चेंजर योजना झाली आहे। शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। ते की शेतकरी सुखी तर देश सुखी। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अनेक असे उद्योग माइन्स आलेले आहेत आणि काही लेआउट्स वगैरे प्लॉट्स वगैरे पाडून आणि दिवसेंदिवस हे शेतीचं जे क्षेत्र आहे हे कमी होत चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे जे काही क्षेत्र राहिलेलं आहे त्या क्षेत्राला वाचवणं आणि शेतकऱ्याला पाठबळ देणं हे महत्त्वाचं आहे। एकंदरीत शेतीला उद्योगाचा दर्जा हा देणं आवश्यक आहे। शासनाने जे जलयुक्त शिवार योजना किंवा विविध योजना ज्या काढलेल्या आहेत त्याच्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना फायदा होऊन राहिलेला आहे। त्याच्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये किंवा आमच्या भागामध्ये पाण्याची पातळी वाढून शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढसुद्धा झालेली आहे। माइन्समुळे किंवा WCL खदानीमुळे पाण्याची पातळी खाली गेलेली आहे आणि त्याच्यामुळे जलसिंचन योजना ही एक वरदान ठरलेली आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पादन वाढलेलं आहे आणि शासनाने जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देऊन जे काही क्षेत्र आता वाचलेलं आहे आणि जे काही शेतकरी शेती करतात त्यांना मात्र आता जिवंत ठेवण्याची आणि त्यांना उद्योगाचा दर्जा देऊन त्यांचा स्वाभिमान जागृत करण्याची आवश्यकता आता वाटून राहिलेली आहे। कारण हे क्षेत्र जर गेलं तर जर शेतकरी अन्नधान्य जर पिकवला नाही तर देशाला असं कोणताच कारखाना नाही की ज्या कारखान्यामधनं तांदूळ झालं, गहू झालं किंवा खाद्यपदार्थ हे उत्पन्न नाही करू शकत। म्हणजे शेतीचं एक हे आहे की माणसाला किंवा मानवाला शेवटपर्यंत जीवन जगण्यासाठी जसे पाण्याची आवश्यकता आहे तशी अन्नाची आवश्यकता आहे आणि त्याच्यामुळं जलयुक्त शिवार झालं, सिंचन विहिरी झालं, शेततळे झालं किंवा अन्य अशा विविध योजना देऊन शेतकऱ्यांना पाठबळ देऊन या शेतीला आता उद्योगाचा दर्जा देऊन शेती सिंचन आणि सिंचनाशिवाय पर्याय नाही। कारण निसर्ग हा तकलादू झालेला आहे, निसर्गाचा लहरीपणा आहे, वेळेवर निसर्ग किंवा पाऊस येत नाही। त्याच्यामुळं सिंचनाच्या ज्या सोयी सुविधा जेवढ्या आपण शेतकऱ्यांना देऊ तेवढा आपल्या देशासाठी, सर्वांसाठी, मानव कल्याणासाठी ही एक चांगली जमेची बाजू होणार आहे। आणि शासनाच्या ज्या या योजना आहेत त्या विविध यंत्रणांमार्फत अजूनही शेतकऱ्यांना या योजना माहीत नाही झालेल्या आहेत। त्याच्यामुळं हे जे कर्मचारी आहेत, यंत्रणा आहेत, शासकीय यंत्रणा त्या शेतकऱ्यांच्या घराघरापर्यंत जाऊन त्यांना प्रवृत्त करून त्यांना या योजनेचा लाभ देऊन हे शेतीचं जे क्षेत्र आहे हे वाढवून आणि उत्पन्नामध्ये वाढ करून निश्चितच आपण या देशाची, या भारताची प्रगती करू शकतो।